Dear student, in the last lecture we have seen chemical properties of metals. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला कोणत्या ठिकाणी धातू जे आहेत तर त्या धातूंचे असणारे जे काही रासायनिक गुणधर्म जे आहेत तर ते रासायनिक गुणधर्म त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यामध्ये पहिला आपण पाहिलं होतं की रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन त्या ठिकाणी पाहिली. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की धातू जे आहेत या धातूंची ऑक्सिजन बरोबर जर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जर झाली तर आपल्याला लक्षात येताना असतं की त्या धातूंची असणारे जे काही ऑक्साईड्स जे आहेत तर ते ऑक्साईड्स त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. पुढे आपल्याला आता रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ वॉटर त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंची पाणी जे आहे तर त्या पाण्याबरोबर होणारी जे काही अभिक्रिया जे आहे तर त्या अभिक्रिया आपल्याला पाहिजे. यासाठी आपल्याला काही ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी करून पाहिजे. पहिला आपल्याला सांगितलंय की बिकर्स चंचू पात्र घ्यायचे, त्याच्यानंतर केमिकल्स म्हणून सॅम्पल्स ऑफ व्हेरियस मेटल. आता याच्यामध्ये सॅम्पल्स जे आहेत तर ते सॅम्पल्स सर्वसाधारणपणे आपल्याला सोडियम, त्याच्यानंतरचा असणारा तो काही पोटॅशियम, कॅल्शियम, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम, त्याच्यानंतरचा असणारा तो काय आयर्न आणि असणारा जो काही झिंक, अशा प्रकारचे धातूचे असणारे काही सॅम्पल्स जे आहेत तर ते सॅम्पल्स आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे. आणि याच्यामध्ये आपल्याला सांगितले की सोडियम मेटल शुड नॉट बी टेकन. सोडियम धातू जो आहे तो काही त्याच्यामध्ये घ्यायचा नाही आपल्याला. आणि वॉटर त्या ठिकाणी घ्यायचे. पण आता काय त्या ठिकाणी आपल्याला प्रोसिजर करायची ती पहा. काय सांगितले की ड्रॉप ए पीस ऑफ मेटल इन सेपरेट बीकर फिल्ड विथ कोल्ड वॉटर. प्रत्येक असणारा तो काही धातू जो आहे तर तो धातू काय करायचा, एक चंचू पात्र की ज्याच्यामध्ये थंड अशा प्रकारचं असणारं काही पाणी जे आहे तर ते पाणी आहे तर त्याच्यामध्ये हा धातू जो आहे तर तो धातू त्या ठिकाणी टाकायचे. आपल्याला विचारलेले की विच मेटल रिॲक्ट विथ वॉटर. पाणी जे आहे तर त्या पाण्याबरोबर कोणता असणारा तो काही मेटल जो आहे तर त्या मेटलची असणारी काही अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते. आपल्याला लक्षात येताना असते की सर्वसाधारणपणे सोडियम, पोटॅशियम अँड कॅल्शियम रिॲक्ट विथ कोल्ड वॉटर. तर सर्वसाधारणपणे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम हे जे काही तीन धातू जे आहेत तर त्या तीन धातूंची थंड पाणी जे आहे तर त्या थंड पाण्याबरोबर अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया त्या ठिकाणी होतात. दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की विच मेटल फ्लोट्स ऑन वॉटर. तर आपल्याला सांगता येईल की कॅल्शियम फ्लोट्स ऑन वॉटर. याच्यापैकी कॅल्शियम जो आहे तर तो कॅल्शियम काय होता नसतो, पाणी जे आहे तर त्या पाण्यावर त्या ठिकाणी तरंगताना दिसतो. आणि व्हाय आपल्याला विचारले का, तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की बिकॉज हायड्रोजन गॅस, काय सांगितलेलं आहे की हायड्रोजन गॅस रिलीज्ड इन द रिॲक्शन, hydrogen gas released in the reaction of calcium and water collects on the surface of metal in the form of bubble. In the form of bubbles. याच्यावर सायंटिफिक रिझन जे आहे तर ते सायंटिफिक रिझन सुद्धा त्या ठिकाणी विचार की कॅल्शियम जो आहे तर तो कॅल्शियम पाण्यावर तरंगतो. का तरंगताना दिसतो, तर असणारे काही आपल्याला कॅल्शियम आणि वॉटर या दोघांची जी काही रासायनिक अभिक्रिया होती तर त्याच्यामध्ये तयार झालेला जो काय हायड्रोजन वायू जो आहे तर त्या हायड्रोजन वायूची असणारे जे काही बुडबुडे जे आहेत तर ते बुडबुडे काय नसतात. हा जो काही कॅल्शियम मेटल जो आहे तर त्याचा पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागावर काय नसतात तरंगताना त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले की प्रिपेअर ए टेबल
with reference to the above procedure and note your observation in it. याच्यावर असणारा जो काही तक्ता जो आहे तर तो तक्ता आपल्याला त्या ठिकाणी तयार करायला सांगितलाय आणि त्याच्यावर आधारित असणारे जे काही निरीक्षण जे आहेत तर ती निरीक्षण आपल्याला या ठिकाणी नोंदवायला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आता ही जी निरीक्षण जे आहेत तर ते आपण सर्व रिॲक्शन झाल्यानंतर पाहू. पुढच्या पानावर की सोडियम अँड पोटॅशियम मेटल रिॲक्ट रॅपिडली अँड व्हिगरसली विथ वॉटर अँड लिबरेट हायड्रोजन गॅस. या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असते की सोडियम आणि पोटॅशियम हे जे काही असणारे जे काही दोन धातू जे आहेत तर त्या दोन धातूंची थंड अशा प्रकारचं असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याबरोबर जलद गतीने त्या ठिकाणी असणारी जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते आणि असणारा जो काही हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. आता ही रिॲक्शन आपल्याला पाहिजे की असणारा जो काही सोडियम असणारा जो काही मेटल जे आहे तर त्या सोडियम मेटलची वॉटर जे आहे तर त्या वॉटर बरोबर होणारी जी काही रासायनिक अभिक्रिया याच्यामध्ये काय काय तयार होताना दिसते तर आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी तयार होताना दिसते. काय काय तयार होताना दिसते तर सोडियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी तयार होताना दिसते. त्याचबरोबर असणारा जो काही हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी तयार होताना दिसते आणि असणारी जी काही हीट जी आहे उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी तयार होताना दिसते. तर दिलेली रिॲक्शन जी आहे तर ती फक्त त्या ठिकाणी बॅलन्सिंग करायची. तर ही बॅलन्सिंग करत असताना आपल्या असं लक्षात येत नसते या ठिकाणी आपण काय करू या ठिकाणी 2 रेणी घेऊ. इथे सुद्धा 2 घ्या. असं केलं तर त्या ठिकाणी हायड्रोजन जे आहे तर त्या हायड्रोजनचे हे दोन असे 4 आहेत. इथे सुद्धा आपल्याला 4 आले पाहिजे. अशा पद्धतीने रिॲक्शन आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्सिंग अशा पद्धतीची असणारे काही पोटॅशियम जे आहे तर त्या पोटॅशियम धातूची काय करायची आपल्याला वॉटर जे आहे तर त्या वॉटर बरोबर रासायनिक अभिक्रिया केली तर आपल्या लक्षात येताना असते की पोटॅशियम हायड्रॉक्साईड जे आहे तर ते पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी तयार होताना दिसते. पुन्हा आपल्या लक्षात येताना असते की हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी तयार होताना दिसते आणि असणारे जे काही वॉटर आपलं हीट जी आहे तर ती हीट त्या ठिकाणी तयार होताना दिसते. अशाच पद्धतीने पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ते रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी बॅलन्सिंग करता येईल. अशा पद्धतीने आपल्याला ही रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी बॅलन्सिंग करता येते. आता इथे काय होतं की ऑन द अदर हँड कॅल्शियम रिॲक्ट्स विथ वॉटर स्लोली ऑन लेस व्हिगरस. आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की असणारे जे काही सोडियम आणि असणारे जे काही पोटॅशियम या दोघांची त्या ठिकाणी काय होताना दिसते कोल्ड अशा प्रकारचं असणारे जे काही वॉटर जे आहे तर त्या कोल्ड वॉटर बरोबर काय होताना दिसते रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते आणि रासायनिक अभिक्रिया होऊन आपल्याला लक्षात येताना दिसते की त्या धातूंचं असणारं जे काही अल्कली हायड्रॉक्साईड म्हणजे त्याला त्या ठिकाणी आपण सोडियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी म्हणताना दिसतो तर हे त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. परंतु असणारं जे काही कॅल्शियम जे आहे तर त्या कॅल्शियमची पाण्याबरोबर त्या ठिकाणी काय होताना दिसते हळुवारपणे आणि कमी जोमानं लेस व्हिगरसली म्हटलेले कमी जोमानं त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते. द हायड्रोजन गॅस रिलीज्ड इन दिस रिॲक्शन collects on the surface of the metals in the form of the bubbles and the metal floats on the water. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की कॅल्शियम आणि असताना जे काही वॉटर या दोघांची रासायनिक अभिक्रिया होते. हायड्रोजन वायू त्या ठिकाणी मुक्त होताना दिसतो आणि हा तयार झालेला तो काय हायड्रोजन वायू जो आहे तर तो कॅल्शियम असणारा जो काही धातू जो आहे तर त्या धातूच्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी बुडबुड्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तयार होताना दिसतो आणि याच्यामुळे तो असणारा जो काही कॅल्शियम मेटल जो आहे तर तो कॅल्शियम मेटल काय होताना दिसतो तर त्या पाण्यावर तरंगताना दिसतो. आता ही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की असणारं जे काही कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड काय केलं कोणी कोल्ड वॉटर जे आहे तर त्या कोल्ड वॉटरमध्ये टाकलं. कोल्ड वॉटरमध्ये टाकलं तर आपल्या लक्षात नसते की कॅल्शियम हायड्रॉक्साईड जे आहे तर ते कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी तयार होताना दिसते. त्याचबरोबर आपल्या असं लक्षात येताना दिसते की या ठिकाणी असणारे जे काही हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी तयार होताना दिसते. जे या ठिकाणी पुन्हा आपल्याला असणारे जे काही केमिकल इक्वेशन जे आहे तर ते केमिकल इक्वेशन त्या ठिकाणी बॅलन्सिंग करता येईल की बा हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनची
2 आहेत, इथे किती आहेत 2 म्हणजे असे 4 आहेत, इथे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी ते 4 करता येतील. म्हणजे अशा पद्धतीची असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया आपल्याला या ठिकाणी सांगतात. याच्यानंतर पुढे पहा आपल्या काय लक्षात येत नसते, द मेटल्स ॲल्युमिनियम, आयर्न अँड झिंक. पाहता या ठिकाणी कोणते राहिले, या ठिकाणचे असणारे हे जे काही मेटल्स जे आहेत तर या मेटलचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर ते विचार करायचा आहे. द मेटल्स ॲल्युमिनियम, आयर्न अँड झिंक डू नॉट रिॲक्ट विथ कोल्ड ऑर हॉट वॉटर. हे जे काही 3 धातू जे आहेत तर त्या 3 धातूंची थंड अशा प्रकारचं पाणी किंवा गरम अशा प्रकारचं असणारे ते काही पाणी जे आहे तर त्या पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होत. बट दे रिॲक्ट विथ द स्टीम टू फॉर्म देअर ऑक्साइड्स. परंतु हे असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंची पाणी जे आहे तर त्या पाण्याची असणारी काही वाफ जे आहे तर त्या वाफेबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन त्या धातूंची असणारे जे काही ऑक्साइड्स जे आहेत तर ते ऑक्साइड्स त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. हायड्रोजन गॅस इज रिलीज्ड इन दिस रिॲक्शन. आणि या रिॲक्शनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. आता याच्यासाठी तर या ठिकाणी अशा प्रकारचं असणारे काही ग्लास वूड सोक्ड इन द वॉटर, ज्या ठिकाणी लोकर त्या ठिकाणी घेतलेली, याच्यामध्ये पाणी त्या ठिकाणी असणारे, पाण्याला या ठिकाणी उष्णता दिली की त्याची वाफ होताना दिसते. आणि असताना जो काही मेटल सॅम्पल ॲल्युमिनियमचा असेल, आयर्नचा असेल, झिंकचा असेल तर जी काही वाफ जी आहे तर त्या वाफेची त्या धातूबरोबर काय होता दिसते, वाफेबरोबर रासायनिक अभिक्रिया होते. हायड्रोजन गॅस जो आहे तर तो गॅस त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. म्हणजे अशा पद्धतीनं रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ द, या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की जी काही वाफ जी आहे तर पाण्याची असणारी काही वाफ जी आहे तर त्या वाफेबरोबर अशा पद्धतीच्या असणाऱ्या काही अभिक्रिया ज्या आहेत तर त्या अभिक्रिया त्या ठिकाणी होताना दिसतात. आता या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही ॲल्युमिनियम जे आहे तर त्या ॲल्युमिनियमची पाण्याबरोबर होणारी जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी व्हायची. असणारे जे काही ॲल्युमिनियम जे आहे तर ते सॉलिड स्टेटमध्ये आहे. आता याची पाण्याबरोबर म्हणजेच कशी असणार आहे की पाण्याची असणारी जी काही वाफ जी आहे तर त्या वाफेबरोबर आपल्याला त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया करायची आहे. म्हणून या ठिकाणी आपण ती गॅसेस स्टेटमध्ये त्या ठिकाणी दाखवतो. याच्याबरोबर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर आपल्या लक्षात येतं नसते की ॲल्युमिनियम ऑक्साईड्स त्या ठिकाणी तयार होताना दिसते, Al2O3 अशा प्रकारचं ॲल्युमिनियम ऑक्साईड्स त्या ठिकाणी तयार होताना दिसते. आणि असणारा जो काय हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी तयार. तर दिलेली रिॲक्शन्स आपल्याला बॅलन्सिंग करायची. बॅलन्सिंग करण्यासाठी या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये Al2 आहे, इथे आपल्याला अशा पद्धतीने बॅलन्सिंग करता येईल. त्याच्यानंतर हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनची संख्या आता इथे 2 आहे, इथे 2 आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी लक्षात येत नसते की असणारे काही ऑक्सिजन जे आहे तर त्या ऑक्सिजनची संख्या इथे जर पाहिली तर त्या ठिकाणी 3 आहे. इथे किती आहेत, 1च आहेत. मग आता या ठिकाणी आपण असे 3 म्हणजे हायड्रोजनची संख्या 3 झाली, परंतु त्या ठिकाणी ऑक्सिजनची संख्या 3 झाली, परंतु हायड्रोजनची संख्या किती झाली, 3 2 6 झाली. आता ती 6 येण्यासाठी इथे आपण अशा पद्धतीने 3 त्या ठिकाणी मल्टिप्लाय, म्हणजे अशा पद्धतीने ॲल्युमिनियमची रिॲक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी दाखवतात. तशाच पद्धतीने आपल्याला झिंकची रिॲक्शन दाखवायची, आयर्नची रिॲक्शन हा सॉलिड स्टेटमध्ये आहे. याची काय करायची, पुन्हा पाण्याची असणारी काही वाफ जी आहे तर त्या पाण्याच्या वाफेबरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया केली तर या ठिकाणी आपल्याला काय तयार होताना दिसते की Fe3O4 त्या ठिकाणी तयार होताना दिसते. आणि पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस अशा पद्धतीनं तयार होताना दिसते. पुन्हा दिलेली रिॲक्शन्स आपल्याला बॅलन्सिंग करायची. Fe3 आहे म्हणजे इथे किती घेणार आपण, 3 घेणार. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी ऑक्सिजनचा विचार करायचा. ऑक्सिजन इथे 4 आहे, तिथे मात्र किती आहे, ती 1च आहे. मग तो 4 येण्यासाठी मी इथे 4 लिहिले, 4 ऑक्सिजन झाले, 4 ऑक्सिजन झाले. परंतु हायड्रोजन आता इथे किती झाले, 8 झाले. इथे मात्र किती आहेत आपले त्या ठिकाणी 2च आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मल्टिप्लाय करून बॅलन्स करा. त्याच्यानंतर असणार जे काही जस्त, आता जस्ताची असणारी जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती जस्ताची रासायनिक अभिक्रिया आपल्याला असणारे जे काही वॉटर व्हेपर जे आहे तर त्या वॉटर व्हेपर बरोबर त्या ठिकाणी करायची. तर आपल्या लक्षात येतं नसते की या ठिकाणी झिंक ऑक्साईड जे आहे तर ते झिंक ऑक्साईड त्या ठिकाणी तयार होताना दिसते. त्याचबरोबर असणारा जो काही हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी तयार. तर ही रासायनिक अभिक्रिया मात्र त्या ठिकाणी आपल्याला बॅलन्स करायची. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या लक्षात येतं नसते की असणारे जे काही ॲल्युमिनियम, आयर्न आणि झिंक यांची आपल्या लक्षात येतं नसते
की पाण्याची असणारी जी काही वाफ जी आहे तर त्या पाण्याच्या वाफेबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन अशा पद्धतीची आपल्याला त्या त्या धातूंची असणारी जी काही ऑक्साईड्स जे आहे तर ते ऑक्साईड्स त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. त्याचबरोबर हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस काय होताना दिसतो तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी मुक्त त्या ठिकाणी होताना दिसतो. पण एवढाच असताना तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.